पद्धतीने नंदाताईंचं आम्ही खूप दिवसापासून काम बघत होतो। एक चर्चेचा चेहरा आहे, एक चांगला तळागाळातला व्यक्ती आहेत। या ताई तुम्ही आमच्या सोबत काम करत असाल तेव्हा तुम्हाला कोणतीच अडचण येणार नाही, हा मी शब्द तुम्हाला देते। आणि नंदाताई तुम्हाला आपल्या जिल्हाध्यक्ष ज्या आहेत त्या तुम्हाला म्हणजे पाहिजे ती मदत करतील। त्याच्याशिवाय आपला जो NCPचा सगळा जो राष्ट्रवादी काँग्रेसचा जो आपला पक्षाचे वरिष्ठ आहेत तर त्यांची सुद्धा आपल्याला खूप सहकार्य लागतात। आणि रात्री मी त्यांचा विचार घेतला का ताई आपल्याला माझी अशी नियुक्ती झाली, ताई आपल्याला अशा ठिकाणी जायचं, ताई तुम्ही बोलत असेल तर मी पुढे पाऊल टाकते। ते बोलले ताई तुम्ही पुढे व्हा, आम्ही पाठी आहे। त्यांचा सपोर्ट आहे आज मला आणि त्या माझ्यावर विश्वास आहे त्यांचा अतूट, म्हणून इथं पाऊल ठेवलेलं आहे। तर या आज माझ्या महिला माझ्या पाठीशी आहे, त्यांच्यासाठी तुम्ही काही करावं हीच माझी इच्छा आहे। मी जास्त काही बोलत नाही, माझं पद असेल ते माझं पद नाही आहे, ते त्यांचं पद आहे, माझं नाही आहे। म्हणून माझी हीच अपेक्षा आहे का माझ्या महिलांचं तुम्ही सर्व आशा पूर्ण कराव्या, त्या गरजू महिला आहे। कामोठे शहरामध्ये आम्हाला एक भव्य दिव्य असा महिलांचा कार्यक्रम करता आला आणि नंदाताईंना आणून फार मोठी गोष्ट या ठिकाणी झाली। मी त्यांच्या डोळ्यात अश्रू बघितले। त्यांना सांगण्याची गरज नाही, त्या वयाने मोठ्या आहेत, अनुभवाने मोठ्या आहेत, समाजात काम करणारे मोठे आहेत। त्यांच्याकडे पाहिल्यानंतर एक मातृतुल्य नेतृत्व आपल्या सगळ्यांना मिळालेलं आहे, एक मोठी बहीण आपल्याला मिळालेली आहे, असं सगळ्यांना आधारस्तंभ वाटेल असं त्यांचं व्यक्तिमत्व आहे। तुम्हा सगळ्यांचं जास्त मी बोलणार नाही, परत स्वागत करतो। आपल्या काही अडीअडचणी असतील तर हे सगळे लोक इथं बसलेले आहेत, महिला अध्यक्ष म्हणून त्या बसलेल्या आहेत। कामोठ्यामध्ये राजकुमार काँग्रेस पक्षामध्ये आपलं मनापासून स्वागत करतो आणि आपल्याला योग्य मान सन्मान अजितदादा साहेब, सुनील तटकरे साहेब आणि आमच्या सगळ्यांकडनं मिळेल। नंदाताई हे आमच्या जुन्या सहकारी। 2017 साली ज्यावेळेला पहिल्यांदा महानगरपालिका लागली त्यावेळेला मलाही शिवसेनेने उमेदवारी दिली आणि त्यावेळेला सगळ्यात मला शिवसेनेच्या कोणी मदत करीत भेटल्या तर नंदाताई भेटल्या। आणि अक्षरशः नंदाताईंचा सर एवढा अभ्यास आहे, मला बिल्डिंग त्यांनी दाखवली, मला कधीच माहीत नव्हतं एवढ्या बिल्डिंग आहेत। प्रत्येकाच्या घरापर्यंत दारापर्यंत घेऊन जाणाऱ्या नंदाताई होता आणि मला वाटतं त्यानंतर आता परत एकदा 2024ला आलेत म्हणजे निश्चितच काहीतरी आपल्याला परत एकदा आमच्या बरोबर आमच्या खांद्याला खांदा देऊन लढणाऱ्या ताई भेटल्या। नंदाताई तुमचं स्वागत आहे आणि तुमचा जिव्हाळा पहिलाही आहे, आजही आहे, उद्याही राहील। उलटा आत्ता आपला अजून बळकट झाला, मध्य काळात जरा तुम्ही तिकडे आम्ही इकडे, भले महायुती असेल पण ठीक आहे, तुमचा प्रयत्न होता, तुम्ही भरपूर मेहनत करत आहात, अजूनही तुमच्यात मेहनत करण्याची उमेद आहे, हे बघून आम्हालाही बरं वाटतंय। आणि कामोठ्यामध्ये मला वाटतं आता ताई उणीव कुठली राहणार नाही, आपल्या पनवेल शहर जिल्ह्याचा खरा बालेकिल्ला कामोठा होईल आणि तो आम्ही करू आणि तो आम्ही अभेद्यसुद्धा ठेवू, त्याबद्दल कुठली अडचण नाही। महिलांच्या विषयी काही समस्या असतील तर आमच्या ताई आहेत, ताई नाही उपलब्ध झाले तर आम्ही आहोत, आम्ही नाही उपलब्ध झालं तर इथं आमचे जाधव साहेब आहेत, बाकी पदाधिकारी आहेत। त्याच्यामुळं तुम्ही असं काही समजायचं कारण नाही आणि नंदाताईंच्या बरोबर तुम्ही उभा राहिलात, आम्ही तुमच्याबरोबर उभा आहोत। जसे दादा स्वतः म्हणतात ह्या माझ्या बहिणी आहेत, तसं तुम्ही आमच्या सगळ्यांच्या बहिणी आहात। माणसाच्या जीवनामध्ये चुका घडतात आणि त्या चुका जर तुम्ही सुधारवल्या नाहीत तर मग तुम्ही तिथंच राहतात। नंदाताई त्यामधल्या नाही आहेत। नंदाताईंच्या लक्षात आलं आपण कुठे असायला पाहिजे होतं, कुठे काम केलं तर आपल्याला योग्य मान सन्मान आणि कामाचा हे मिळेल, शाबासकी मिळेल, ते त्यांच्या लक्षात आहे। आणि तळागाळात त्या पहिले शिवसैनिक आहेत, जुन्या शिवसैनिक आहेत, त्याच्यामुळे त्यांना कुठे घुसायचं आणि कुठे भांडायचं आणि कुठे काम करायचं त्यांना चांगलं माहिती आहे। ते हाडाम असायचे शिवसैनिक आहेत आणि आता आम्ही महायुतीमध्ये आहोत। आम्ही एकनाथजी शिंदे साहेबांच्याबरोबर आमची युती आहे। आम्ही नंदाताईंना राष्ट्रवादीचं कामोठ्यामधलं महिला नगरसेवक म्हणून बहुमान मिळाला तर मला फार मला आनंद होईल, कारण त्यांनी मला फार मदत केलेली, आम्ही त्यावेळेला त्यांना मदत निश्चित करू आणि ह्याच्यासाठी तुमची सगळ्यांची त्यांची बहुमालाची मदत आहे। तुम्हा सगळ्यांना परत एकदा शुभेच्छा देतो आणि आज तुम्ही आमच्या परिवारामध्ये आलेला आहात, आमचा परिवार आहे। आमच्या परिवारामध्ये तुम्हाला कुठल्याही पद्धतीचे अडचण त्रास जाणवला तर कधीही फोन करा, कधीही सांगा, त्या आम्ही निश्चित तुमच्याबरोबर असू। काही असू द्या, कुणाचा महिला भगिनीची काय अडचणी असू द्या, चर्चानीचा विषय असू द्या, मुलीचा असू द्या, शाळेचा असू द्या, फीचा असू द्या, कुठलीही तुमची मदत असेल त्याच्यामध्ये करू। ताईंसाठी सगळ्या एवढ्या मोठ्या संख्येने उपस्थित राहिला त्याबद्दल प्रथम तुम्हा सर्वांचे मनापासून अभिनंदन, खूप खूप धन्यवाद। तुम्ही सगळेजण एवढ्या संख्येने ताईसाठी आलात
त्याबद्दल तुमच्या मनापासून आभार. कारण नंदाताईंचं काम अतिशय धडाडीचं आहे आणि चांगलं आहे. खूप आनंद वाटला आहे. ताईंना खूप म्हणजे इतका उत्सव झालेला आहे आम्हाला की समजाना सुद्धा काय करावे आणि काय नाही. त्यांना नंदाताईच्या पाठीमागे आम्ही खंबीरपणे उभे राहू आणि त्यांना भरपूर शुभेच्छा देवो, सपोर्ट देवो. ते आम्हाला कुठे पण नेतील तिथे पण आम्हाला काही नाही. ताईसाठी आम्ही कुठेही जाऊ, अर्ध्या रात्रीला कधी पण ताईसाठी आम्ही कुठे पण धावून जाऊ. आणि असं नाही की पक्ष म्हणूनच ताई आमच्यासाठी अर्ध्या रात्रीला पण ताई आम्हाला, कारण तेवढा विश्वास आहे ताईवर, कारण ताई आमच्यासाठी खूप करतात. कारण आज त्यांनी आमच्यासाठी काही गोष्टी हे केलं हे आम्हाला चांगलं माहिती आहे. कारण ताई ह्या खूप पुढे जावं अशाच आणि खूप मोठे हो. त्यांच्या पाठीशी असंच उभं राहू. त्यांनी सर्व कार्य पुढे करत राहावं आणि आम्ही त्यांना पाठिंबा हमेशा देणार आणि आम्ही एकमतानं त्यांच्याबरोबर आहोत.